शहाजी यांनी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेत झालेलं यशात हे काल हे यश मिळाल्यानंतर ही भूमिका बापूंनी का घेतली हे आपल्या सर्व मतदाराला जनतेला आणि मतदारसंघाला सांगण्यासाठी आज बापूंनी ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे। या जाहीर सभेला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व्यक्ती आणि खास करून बापूंचे विचार ऐकण्याकरिता एवढ्या मोठ्या संख्येनं इथं जमलेले या मतदारसंघातील मतदार आणि समस्त थोर लहान जनता, मी या ठिकाणी सर्वप्रथम या कार्यक्रमाचं प्रास्ताविकाने स्वागत करण्याकरता संजय देशमुख सर यांना आमंत्रित करतो। गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही मोठ्या प्रमाणावरती घडामोडी घडत होत्या आणि या सांगोल्याच्या रस्त्यावरती एकही माणूस दिसत नव्हता, कारण सगळेजण टीव्ही बघत होतो आणि या राजकारणाच्या घडामोडीमध्ये नेमकी काय घडामोडी घडतायत। पण या घडामोडीचे आपले तुमचे आमचे नेते माननीय शहाजी बापू पाटील हे साक्षीदार होते आणि या घडामोडीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी पहिला पाय मुंबईमधून सुरतेला लावला। ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्या सुरतेवरती छापा टाकला होता त्या सुरतेला पाय लावून शहाजी बापू पाटील यांनी या राजकारणाची किंवा आताच्या घडामोडीची, महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडीची सुरुवात केली होती। आणि या घडामोडीमध्ये जे काही घडामोडी घडत गेल्या आणि गेली 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही स्थित्यंतर झाली ते ऐकण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलेला आहात। तरी या ठिकाणी मी आता या ठिकाणी अशा पद्धतीची विनंती करतोय की बापू आज पहिल्यांदा तालुक्यामध्ये आलेले आहेत, तर या ठिकाणी या ठिकाणी सांगोल्यामध्ये आगमन झाल्याबद्दल बापूंच्या प्रेमी मंडळींच्या वतीनं या ठिकाणी बापूंना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत करावं अशा पद्धतीची मी विनंती करतो। वक्त्यांना इथं त्यांचे विचार मांडण्यासाठी बोलवणार आहे, पण त्या सगळ्या वक्त्यांना माझं मनापासून आदराची विनंती आहे, वेळ झालेला आहे खूप जास्त आणि बापूंचे विचार आपल्याला सगळ्याच ऐकायचे आहे। अगदी मोजक्या शब्दात आणि थोडक्या वेळात आपले विचार आपण व्यक्त करायचे। सर्वप्रथम मी बोलवतो या तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय संभाजी तात्या आदर साहेब, त्यांनी येऊन आपले विचार व्यक्त करायचे। आजच्या या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार म्हणून आपण तालुक्यातील सर्व बापूप्रेमी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सर्व कार्यकर्ते, आजचे सत्कार मूर्ती आमदार शहाजी बापू पाटील कदाचित पुढल्या वेळेला आमदार म्हणावं लागेल, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले शिवसेना नेते रुक्मसाहेब, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब केदार, ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे शिवाजी अण्णा, त्याचबरोबर रफीक भाई, मानस कमलापूरकर, व्यासपीठावर असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि खऱ्या अर्थानं आता क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आलेले आपण सर्व
तरुण मित्र, बंधू, भगिनी, आज या ठिकाणी मी एवढंच सांगणार, खऱ्या अर्थानं गेल्या 2.5 वर्षामध्ये जे राज्यात चाललेलं होतं, पण बापूंच्या पद्धतीनं जे काय जास्तीत जास्त तालुक्याच्या वाटणीचं आणायचं, वाटाचं मिळवायचं, तो मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात न समाधान होता किंवा आपली नैसर्गिक दुस्तीन असलेली किंवा भिन्न विचारसरणी असलेल्या मंडळीबरोबर साधरणं हे अशक्य झाल्यामुळं खऱ्या अर्थानं गेल्या 15 दिवसापासून जो त्यांनी लढा पुकारला, जी लढाई लढवली आणि ते जिंकून आपल्या तालुक्यामध्ये आलेले आहेत, म्हणून त्यांचा खऱ्या अर्थानं जनतेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतो. मी बापूंना एवढीच विनंती करणार आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या चातुर्य बुद्धीनं तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण इथून पुढच्या काळामध्ये तुमचा ते व्हिडिओ बघितला आणि तुम्ही सगळं देशभर काय ते डोंगर, काय ते झाडं, काय ते हॉटेल आणि हे सगळं, हा सगळा आनंदाचा क्षण सांगत असताना सुद्धा बापूंनी काळजीपूर्वक, अरे बाबा जाऊ दे आपल्या तालुक्यात काय मला सांगा, म्हणजे सगळं करत असताना तालुक्यावर सुद्धा बापूंचं लक्ष त्या ठिकाणी होतं. म्हणून इतक्या दूर 3000 किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही गार फिरत्या आकाशतेच्या लक्ष पिलापाशी म्हणायच्यासारखं आपल्या मतदारसंघावरती, आपल्या जनतेवरती आपलं लक्ष आहे. खऱ्या अर्थानं जे विकास कामं मागे राहिलेले आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जे करावं लागतं, तुम्ही जी तळमळ व्यक्त केली की ज्या माणसापर्यंत पोहोचून आपण आपल्या तालुक्याचं किंवा विकासाचं जे ग्रहण मांडलं पाहिजे, त्या माणसाची भेट होत नसल्यामुळे तुमच्या सगळ्याचे कुटुंबना होते. पण तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं मंत्रीपद मिळेल न मिळेल त्याचा विषय नाही, मीच मुख्यमंत्री आणि मीच उपमुख्यमंत्री. आणि खऱ्या अर्थानं बापू खरंच तुम्ही उपमुख्यमंत्री तुम्हीच आहात आणि मुख्यमंत्री तुम्ही आहेत का, कारण तुमचं संबंध त्या दोन्ही नेत्यांच्या बरोबर अतिशय चांगला असल्यामुळे तालुक्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे. आणि मी जाताना तर एवढं सांगतो की बापू मागच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला फोन अनेक 100 जणांनी फोन करून सुद्धा शेतकऱ्याचे वीज कापले जात होते आणि शेतकरी सुद्धा नाही जाणार होता, तरडे कापले जाणार आहे म्हणून नाही जाणार मागणी पूर्ण करून पैसे भरत होते. पण आता निदान आपल्या राहिलेल्या काळात सक्तीच्या पद्धतीचं न होता ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणीतून मात काढत आपल्याला शेतकऱ्यांप्रती शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचं प्रोत्साहन अनुदान कर्जमाफी होणारा झाले पण ते कायम कर्ज भरणार आहेत त्यांना खऱ्या अर्थानं 50,000चं अनुदान देतो म्हणलेलं प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळालेलं नाही. जाता जाता घाईघाईने काय घोषणा केलेली आहे, पण खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे. आणि बंधू एवढं सांगतो, हे देणारं सरकार आहे, आता आलेलं सरकार देणारच आहे. देणारं सरकार स्थापन करण्यासाठी बापू सारख्या 50 शूरवीरांनी त्या ठिकाणी हा लढा पुकारलेला होता, तो लढा यशस्वी झाला आहे. कारण काल मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेतल्या जे पेट्रोल आणि डिझेलवरचा जो व्याप कमी करायचा आणि पेट्रोल डिझेल इतर राज्याच्या किमतीमध्ये आणायचं, म्हणजे जवळजवळ 10, 12, 15 रुपये लिटर हे तेल सुद्धा आपल्याला कमी मिळणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पहिला न्याय आपल्याला मिळाला आहे, तिथून पुढच्या काळामध्ये न्याय मिळाला. आणि बापू शिवसेना आणि भाजप ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन आपण पुढच्या काळामध्ये करतो. जय हिंद. या ठिकाणी पाठीमागं गेटच्या बाहेर उभारलेल्या सर्व सन्माननीय नागरिकांना मी विनंती करतो की इथं उजव्या बाजूला इथं जागा शिल्लक आहे, तर गेटच्या बाहेर न उभारता जे लोक उभारले आहेत त्या सगळ्यांनी आत येऊन इथं कृपया बसून घ्यावं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विविध चॅनलचे सर्व पत्रकार, रिपोर्टर, स्थानिक वृत्तपत्राचे, जिल्हा वृत्तपत्राचे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून धन्यवाद करतो. यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चेतन सिंग केदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आज सांगोला येथे राज्यामध्ये जे ऐतिहासिक सत्तांतर झालं, त्या सत्तांतराला आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय ॲडव्होकेट शाहजीभाऊ पाटील हे त्या असल्यामुळं त्यांच्या स्वागतार्थ
आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेला उपस्थित आदरणीय आमदार ॲडव्होकेट शाजीभाऊ पाटील साहेब आणि व्यासपीठावरील सगळी प्रमुख मंडळी बंधू, आज आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, दुर्दैवानं शाजीबापूंच्या राजकारणाबद्दल तुम्हा मंडळींना फारसं काही सांगायची गरज नाही. 95ला अगदी कमी वयात शाजीबापू आमदार झाले. त्यावेळेस बापू आमदार झाले काँग्रेसमधून. दुर्दैवानं त्यावेळेस राज्य सरकार होतं सेना भाजप. तरी सुद्धा बापूंसारख्या हडाच्या कार्यकर्त्यानं NSY मध्ये केलेल्या कामाच्या तोरावर असेल किंवा राज्यभराच्या मुख्य नेतृत्वाशी असणाऱ्या संबंधावर सांगोला तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून त्या काळात टेम्पो असेल, माशा असेल, शिरगावची पाणी पुरवठा योजना असेल, अशा प्रमुख योजना मार्गी लावल्या आणि त्याचं फलित काय ते तुम्ही सातत्यानं पाहत आहात गेले आहे. तदनंतर सांगोल्यात सातत्यानं 6 टर्म बापू आमदारकीला उभा राहिले. दुर्दैवानं त्यांना यश मिळू शकलं नाही. त्यावेळेस या तालुक्याचं नेतृत्व आदरणीय कैलासजी गणपतराव देशमुख साहेबांनी केलं. ती व्यक्ती उंचीची होती, त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचं दुर्दैव असं होतं की ते सातत्यानं आमदार जरी असले तर राज्याच्या सरकारी विरोधातला असायचा आणि त्यांना पैसे मागायला फार मर्यादा असायच्या. आणि आपला योग चांगला असा 2019ला भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीतून आदरणीय ॲडव्होकेट शाजीबापू पाटील इथले उमेदवार झाले आणि 2019ला तुम्हा सगळ्या मंडळींनी त्यांना चांगल्या मताने निवडून दिलं. आणि बापूंचं काम काय करण्याची पद्धत आहे बापूंनी त्यांची लकबी 2.5 वर्षामध्ये दाखवलेली. दुर्दैवाने राज्यामध्ये येणारे अनुभव त्यांनी काल त्यांच्या भाषणामध्ये सांगितले. मुंबईच्या अनेक पत्रकारांनी त्यांच्या मुलामध्ये घेतल्या. परंतु घरी ते कितीतरी पोटतिडकीनं मागत असतील. रफिक भाई असायचे, रफिक भाईंची माझी बऱ्याच वेळा चर्चा व्हायची, परंतु त्या गोष्टीमध्ये मागणी जरी केली तर तसा तिथून प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु मित्रहो, बापूंचं जे सांगोल्यासाठी काम करण्याची पद्धत अशी आहे, या देशाचे बापूंनी ज्यांचा आदर शिकून राजकारणात आले ते यशवंतराव चव्हाण या देशाचे उपप्रधान झाले. तेव्हा त्यांनी पानिपतला जाऊन तिथं पानिपतची माती डोक्याला लावलेली ढसा रडले. त्यावेळेस सगळी यंत्रणा असणाऱ्या केंद्राची यंत्रणा तो चाट पडली होती, त्यांना सुद्धा कळे नका. अशा पद्धतीनं काम करणारा माणूस त्यांचा आदर्श म्हणून काम करणार, त्याच पद्धतीनं सांगोला तालुक्यासाठी आज महाराष्ट्रात काम करतोय. हे महाराष्ट्रात जे सत्तांतर घडलं, हे सत्तांतर घडत असताना तुम्हा मंडळीला किती माहित आहे मला माहित नाही, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहित आहे. यातील एकनाथ शिंदे साहेबांना ह्या पद्धतीने आपण जाणं गरजेचं आहे. सत्ता स्थापन झालेला शपथविधी घेतल्यानंतर पहिल्या मागण्यात सांगणारा पहिला आमदार ॲडव्होकेट शाजीभाऊ पाटील. हे तुम्हा मंडळीला सगळ्यांना ज्ञात असेलच, तुम्ही टीव्हीवर पाहता. आपलं सुदैव चांगलं असं भारतीय जनता पार्टीने मनाचा मोठेपणा दाखवला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला, एकनाथ शिंदे सारख्या साहेबांसारख्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माणसाला आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. यशवंतराव चव्हाणांसारखं नंतर सुसंस्कृत, सत्य, साधा, जनतेसमोर सरळ माणूस कोण असेल एकनाथ शिंदे, हे तुम्ही काल मंडळींनी सगळ्यांनी टीव्हीला ऐकल्या. त्यामुळे कुणी सांगायची गरज नाही. तर अशा पद्धतीने काम करत असताना शहाजीबापू सारखा माणूस झाल्यानंतर आणि जो राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा माणूस जर आपला आमदार असेल तर तालुक्याला काय दिशा देईल हे काय तुम्हाला पुन्हा मंडळी सांगायची वेगळी गरज नाही. तर फक्त आता तुम्ही बापूकडे कामं घेऊन यायचं काय आणि कामं सांगायची. मधल्या तालुक्याच्या राजकारणाच्या शिक्षणमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना काय काम झाल्यानंतर मध्ये काय घटनाक्रम घडले नगरपालिका इलेक्शन मध्ये, तुम्ही सगळ्या मंडळीने अनेक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे मतं मांडली. हो, मला ते सगळं कळत होतं. बापू असतील किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये काही वरिष्ठ मंडळी असतील, आदरणीय देवेंद्र येथील, चंद्रकांत दादा असतील, प्रदेशाध्यक्ष हे काय म्हणतील, सगळ्याच गोष्टी जनतेसमोर बोलता येत ना. परंतु संवाददात्यांनी सांगितलं बापूंचे असणारे जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे असणारे संबंध ते इतके दृढ आहे की तुम्हा मंडळीला मी एकच सांगतो, वेळ कमी आहे, तुम्ही आलेला तर आता सगळं सविस्तर बापू बोलतील, बापू सगळंच सांगतील. सांगोला तालुक्याचा इथून पुढचा विकासाचा मुद्दा हा सांगोला तालुक्याला पैसे नको मिळायची वेळ एवढी परिस्थिती बापू निर्माण करतील. आणि अशा पद्धतीचा आमदार जर तालुक्याला असेल आणि तुम्ही दुसऱ्या आमदाराची अपेक्षा करताच कशासाठी, आता माझ्या यानंतर शिवसेनेचे नेते आणि फॅक्टेक उद्योग समूहाचे उद्योगपती आदरणीय भाऊसाहेबजी रुग्णर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा.
सन्माननीय बापूसाहेबांच्या स्वागतात प्रित्यर्थ इथं जमलेला सांगोला तालुक्यातून आणि खेडेगावातून आलेला प्रचंड जनसमुदाय, बापूप्रेमी आणि मित्रहो, आज मी बापूंच्या बद्दल काही सांगत नाही. जे 15 दिवसात आपण टीव्ही समोर पाहतोय त्या घडामोडीचं सविस्तर वृत्तांकन बापू सांगतील. आणि बापूने 2-2.5 वर्षामध्ये काय केलं हे काही सांगायची गरज नाही. विकास कामाला गती दिली. जी पूर्वी राहिलेली रखडलेली सिंचनाची कामं असो, रस्ते कामं असो किंवा नगरपालिकेची कामं असो, या कामांना गती दिली तरी सुद्धा समाधानकारक निधी मिळत नव्हता. आणि त्यामुळं बापूंनी निर्णय घेतला. आम्ही बापूच्या पाठीशी आहोत. जो निर्णय घेतलाय तो तालुक्याच्या हिताचा आणि विकास कामाच्या हिताचा, सर्वसामान्याच्या लोकांच्या हिताचा निर्णय घेतलाय असं समजून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढंच आम्ही सांगतो. त्याचबरोबर बापू बद्दल बोलायचं म्हणलं तर बापूचं आयुष्य एखाद्या गरुड पक्षासारखं आहे. गरुड पक्षाचं वय साधारणतः 45 वर्षाचं असतंय आणि 45 वर्ष तो वयोवृद्ध झाल्यानंतर ती स्वतःची चोच ही दगडावर आपटून तो नष्ट करतो आणि त्याला नंतर नवीन पालवीसारखी नवीन चोच येते आणि नंतर परत त्याचं आयुष्य नंतर ते 40-45 वर्षांना वाढतं, तारुण्य येतं. तसंच त्या बाबूचं आता ही जुनी चोच त्यांनी काढलेली आहे, नवीन तारुण्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आता इथून पुढे त्यांचा यशाची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. आम्ही सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला भविष्यात शुभेच्छा देतो. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांचं मनोगत ऐकण्याकरता आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार त्या आपल्या सगळ्यांचे लाडके नेते या सांगोला तालुक्याचा ढाण्यामाग आदरणीय ॲडव्होकेट शहाजी पाटील साहेब. टायगर राबीतर जिंदा. आम्हाला फोटो लागते. माझ्या स्वागतासाठी जमा झालेल्या माझ्या तमाम बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगाच्या राजकारणात एक जबरदस्त ऐतिहासिक नाट्य महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या सर्वांना पाहिलं आणि यावर आरोप प्रत्यारोप, एकमेकाच्या वेगवेगळ्या भूमिका या सातत्यानं माध्यमांच्या मधून तुम्हा सर्वांना पाहायला मिळालं. आणि असं का घडलं हे प्रत्येकाला मनातील विचार पडला. महाराष्ट्र सोडून आणि नेमकं पुढं काय घडतंय काय नाही याच एक प्रचंड मोठी उत्सुकता संपूर्ण 13.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात. आणि आज हे सगळं घडलेलं 3 आठवड्याचं नाट्य संपलं. गुजरातवरनं गुवाहाटीला, गुवाहाटीवरनं गोव्याला, गोव्यावरनं एकनाथ शिंदे साहेबांचं गव्हर्नमेंट बनवायला 4Gचा फॉर्म्युला घेऊन मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. आणि मला आनंद वाटतो की राजकारणात अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात, वेगवेगळ्या वळणावर आपल्याला जावं लागतं.
आपल्या आता सगळी परिस्थिती नसते. आणि रेटण्याच्या कारखान्याचं उद्घाटन करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या वाईटात सांगितलेलं होतं की राजकारण हे कोटलं लावलेलं झाड नाही जे एका ठिकाणी वाढणार आहे फुलणार आहे असे झाड नाही. हा एक नदीचा उगम आणि हा वळण घेत जातो आणि तो विकासाच्या सागराला मिळतो. त्याचं नाव राजकारण. आणि हेच तुम्हाला आज पाहायला मिळालं. तुम्हा सगळ्याला अनेकाला धक्का बसला असेल की माझी भूमिका नेमकी कशी आणि का. पण मला माहित होते की माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी कल्याणासाठी विकासासाठी काय भूमिका घ्यावी लागणार आहे आणि माझ्या या तमाम मित्रांना काय आवडणार आहे याचं गणित ओळखून मी माझी भूमिका घेतली. माझ्या पाठीमध्ये टीकाही झाली असेल टिप्पणी झाली असेल आणि काय घेतलं असेल राजकारण हे घडणार आहे. परंतु गेल्या 2.5 वर्षात जळत त्याला कळत आमचं काय जळत होतं हे आम्हाला कळत होतं आणि आमचा दुःख वेदना आमच्या साहेबांना सांगत की साहेब कोणता तर निर्णय घ्या शिवसेना वाचत. आज शिवसेनेत झालेले तुम्हा सगळ्याला वेगळं रूप दिसत असतं परंतु आज शिवसेना जी आहे ती आमची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही शिवसेना. आणि हा निर्णय आज झाला नसता तर येणाऱ्या 2.5 वर्षाच्या निवडणुकीच्या वेळी तुम्हाला शिवसेनेचे 15 आमदार मोजायला मिळाले नसते अशी परिस्थिती राजकारणात. उद्धव साहेब तिकडे त्यांची वेगवेगळी कारण असतील योग्य असतील त्याविषयी बोलत. आदित्य साहेब त्यांना राज्यात फिरायला कोरोनामुळे भीती वाटायला लागली. हे सगळ्यांनाच कोरोनाची भीती वाटते आणि एका बाजूला कोरोनाला घाबरून घरात बसले बंगल्यात बसले मातोश्रीत बसले आणि दुसऱ्या बाजूला आधी दादा सकाळी 7:30 वाजे पत्रालयात घुसायचा की 11 वाजता पत्रालयात बाहेर जायचा. ही दुसरी परिस्थिती निर्माण. आपण माळुदात राहणारी माळीत राहणारी माणसं आहे. खाण वर्ण सगळं बॉड दिसतं मजबूत दिसत पण वाळवी लागलेली दिसत नाही. वाळवी आता घुसते आणि ती खंडाला पोकळून टाकतील घर एकदा धाप दिशी खाली पडते. ही शिवसेनेला लागलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी वाळवी होती ती वाळवी काम कोणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. शिंदे साहेबांनी काय केलं नाही. फक्त वाळवीला मारायला जसं पेस्टिसाइड वापरते तसं पेस्टिसाइड वापरलं आणि एका मिनिटात 12 रुपयाला एकाला पाठवलं वाळव्याला एकाला पाठवलं एकाला आंबे बाबा घराकडे जावं म्हणजे पटापटा पटापटा बघायला खाली करा. आज या ठिकाणी तुम्हाला निधी येत होता हे होत होतं बापूला. गेल्या 50 वर्षात आपल्याला आपल्या तालुक्याच्या मतदाराला तालुक्याच्या जनतेला तालुक्याच्या या बहिणीला शासनाचा निधी काय असतो याचं गणित कधी मित्रांनो कळत. माझा निधी जाहीर झाला की अनिल बाबरांचा निधी जाहीर केला तो. शंभूराज देसाईचा निधी तुम्ही जाहीर केला आणि ज्या जयंत पाटलांनी अजितदादा पवार साहेबांनी जाहीर केलं. अजितदादानं सभागृहात आमच्याकडे मांडले. अजितदादा आज तुम्हाला सांगतो 2.5 वर्षात तुम्ही सांगोला तालुक्याला दिलेला आकडा जसा जाहीर केला तुमच्या मातेची शपथ घेऊन बारामतीला 2.5 वर्षात किती पळवून नेलं एवढा आकड्याचा जाहीर करा. एकटे सार्वजनिक बांधकाम खात्याचं 1500 कोटी रुपये. इरिगेशनची परिस्थिती तशीच. 67 सालापासून बारामती तालुका निधी घेतोय
मंत्रालयाचा जातो या तालुक्याचं काम त्याच्यावर पीएचडी करायला लागते. नेमकं बारामती आता अजून शिल्लक काय नाही. पवार साहेब राबले, अजितदादा राबतोय, तिकडे सुप्रिया सुळे राबते, तिथे रोहित दादा राबतोय, तरी काम नको लोक नाही. सरासर महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली फसवणूक आणि याच फसवणुकीला सडेतोड उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी शहाजी बापूला नेला नाही, शहाजी बापूने एकनाथ शिंदेला नेला. खणखणीत बोललो विधान परिषद निवडणुकीला दुपारी त्या ठिकाणी बाजूला जो मी होतो आणि बाबावर समोर आले होते. साहेब आता तुम्ही थांबला तर आम्ही थांबत नाही, काय तर निर्णय आहे तुम्हाला घ्यावा. ही आमची भूमिका. साहेबांचं बोलून आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानून ही भूमिका माझ्या तालुक्याच्या तमाम जनतेनं स्वीकारली. मी नतमस्तक होऊन तुमचा आभार मानतो, मनापासून तुमचा आभार मानतो. 9 तारखे 1600 मतावरून तुम्ही मला 14 साली 76,000 मतावून दिलं आणि 99 साली 19 साली तुम्ही मला 1 लाख मतावून. ही ताकद आपण शिवसेनेची वाढवली, भगव्या झेंड्याची वाढवली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार रथात बसून आपण गावागावात, खेड्या पाड्यात, वाड्या वस्तीवर पोखरून त्या ठिकाणी पोहोचवतो. आणि दुसऱ्या बाजूला आमदार 2.5 वर्ष झाले. 2 वेळा फक्त मुख्यमंत्र्यांची भेट झाली, ती 2 वेळा. आणि दोन्ही वेळा भेट झाली वर्षापासून 11-12 आमदाराच्या पद्धती. आता काय बोलायचं, काय सांगायचं की उद्या पाण्याला वंचित गावाचं कोणावर तर शेजारी अनिल बाबर बसलेला ते भांडण काढत. एसटी स्टँड माझं मला बांधायचं, ड्युटी तत्व मोठं करायचं आहे, आधुनिक करायचं म्हणावं तर पुन्हा 10 जण पत्र लिहिलेले आमचं बी करा म्हणून पुन्हा ते बोलायचे बोलते. वैयक्तिक आमदारला घेऊन त्याचे सुखदुःख, त्याच्या तालुक्याचा विकास, त्याला काय पाहिजे काय नाही याच एकदा सुद्धा 2.5 वर्षात या राजकारणात मला बघायला मिळणार. 74 साली राजकारणात पहिल्यांदा मंत्रालय बघितले व चंदादा पाटील मुख्यमंत्री आणि आजपर्यंत मी पहिले मुख्यमंत्री पहिली त्यांची भेटच बोलतो, सुखदुःख सांगायचं. आणि अशा सगळ्या बाजूनं आम्हाला घाबरले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी आता ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊलीने आळंदीच्या त्या इंद्रायण्याच्या काठाला संजीवनी समाधी. आणि दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष चोटत गेल्यानंतर एक दिवस ज्ञानेश्वर माऊली पैठणच्या एकनाथ महाराजांच्या स्वप्नात आणि त्यांनी एकनाथ महाराजांना सांगितलं, अरे एकनाथा तू काय करतोय, झाडाचे कुणी माझं नरड जावायला लागली, मी गोंदकलोय, गुदमरायला लागलोय, तेवढी मुळी माझी काय. तसं पैठणच्या एकनाथ महाराजांनी ज्ञानोबा रायाच्या नरड्याची मुळी काढली. तशी 50 आमदारांच्या नारड्याला लागलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मुळे एकनाथ शिंदेनी कापून काढले, तोडून काढले, आम्हाला मोकळं केला. 100-150 रुपये आमचे मोजत नाही. आमचे 50 वर्षाचा कोटा शिल्लक आहे, 50 वर्षाचा कोटा आमचा. निर्णय तुम्ही 50 वर्षात भरले आता ना आम्हाला काय 500 कोटी रुपये लागतात. उजनीला 2 टीएमसी पाणी घेऊन यायचं म्हणलं
300 कोटी रकमेत आपल्याला टेंबूचे वंचित गावांचा समावेश झाला. त्या गावांना पाणी देण्यासाठी 200-250 कोटी रुपये लागणार आहेत आपल्याला. म्हैसाळ वंचित गावं जी आता प्रस्तावित मी केलेली आहेत म्हणजे त्या 15 आठवड्यात ती सगळी गावं जवळा भागातील 16च्या 16 बी म्हैसाळ योजनेत घेऊन येतो. हे गाव शिल्लक ठेवत आहे. कुठूनही पैसा आणला कोण देणार आम्हाला? आजी दादाने प्रामाणिक बोलायचं, मीडियाच्या समोर बोलायचं. आहे काय तर मीडिया केबीसी बाजार टीव्ही नाही. 2.5 वर्षात पहिल्यांदा व्हिडिओ भेटायचा. मन म्हणतो नको जाऊ शाळेत, नको जाऊ, नको त्या भानगडीत पडू. जाऊ काय पाहिजे कारा करायला ओरडायला अर्ध्याला समजा सोसू 2 मिनिटं पण आपलं तालुक्याचं कामात खतम करून दादा हुशार आहे. 16-17 आमदार तडाख्याने पहिलं नाव पुकारते शहाजी बापू पाटील. उशीर करत होता तर धिंगाणा पेटला, मग आपला राडाला घातला. आज गेलो सांगितले दादा असा साहेब तुम्ही 20 कोटी तुम्ही 1 लाख रुपये आबासाहेबांना दिले आणि 1 लाख रुपयावर तुम्ही 21 वर्ष अर्थसंकल्प सादर केला आणि दरवेळी फक्त साबुला उपसा सिंचन योजनेला 1 लाख 21 अर्थसंकल्प असतात. कालच्या अर्थसंकल्पात मी चिले आपल्या पंढरपूरला जे अधिकारी होते कपोले साहेब आपले त्यांना भेटलो, त्यांना समजावून सांगते एवढ्या पैशाला ती निविदा सुद्धा देणार नाही. काय करताय काय तर वाढवून तुमच्या कुणाला विचारू नका, विचारायला तर आम्हाला मिळणार. जयंत पाटील आम्हाला देणार नाही, नाजी दादा आम्हाला देणार ना, तर तुम्हाला स्तरावर त्यांनी 20 कोटी रुपये आपल्याला. आणि मला अधिकाऱ्यांनी सांगितले की अजूनही कमीत कमी 30 कोटी रुपये असल्याशिवाय ही निविदा दिली. मी आजी दादांजवळ गेलो, दादाला सांगितलं दादा 20 कोटी पडलेले आहेत अर्थसंकल्पात आलेले आहेत, पण याच्यावर निविदा निघत असते. 30 कोटी रुपये त्या निविदा निघण्याला काम चालू द्या. 22 वर्ष रखडलेला काम. दादा म्हणजे ते पैसा जे देतोय मला पैसा मग कुठला पैसे दे कुठलं मनातनं कुठलं पैसे देत जातात. 2 महिन्याच्या नाही जाणार तर राजा 2 महिन्यात दाखवतो पूर्ण पैसे आणि ते तर कसं घ्यायचं असते कामाला मला. आणि भूमिका मी घेतलेली वैचारिक माझी भूमिका मला कुठेही काय. अरे जोपर्यंत आपण सत्ताधारी बाजूचा आमदार म्हणून काम करत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे. गणित पाडण्याच्या पोराला सुद्धा समजतात. आणि आम्ही उद्धव साहेब म्हणत गेला तर जावा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवा. उद्धव साहेब शिवसेनेत 7 मुख्यमंत्री करून आम्ही आलो. आम्ही मुख्यमंत्री केला. मोठेपणा फडणवीस साहेबांच्या हाताने, मोठेपणा मोदी साहेबांचा, मोठेपणा अमित शहा साहेबांचा, मोठेपणा समस्त महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी. 40 वर आम्ही असताना ते 120 वर असताना त्याने आम्हाला मुख्यमंत्री केले. शिंदे साहेबांना मुख्यमंत्री. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याला मित्रांनो कोयनेच्या दरात खोर आहे. तिथं वाट चालत जाणं मुश्किल. अशा गावात जन्म शेतकऱ्या पोटी घेतलेले मुख्यमंत्री. 18 विश्वदारित पोटाचं खळगं भरण्यासाठी ठाण्याला गेले. रिक्षा चालवायचं काम आणि त्यातून त्यांच्या भाग्याची लकेर कोणती असते. आनंद दिघे साहेबांसारख्या का जाजवन नेत्यांची कृपा दृष्टी त्यांच्यावर पडली आणि त्यांनी राजकारणाची सुरुवात. 2 कोटी लेकरं एका क्षणात एका दिवशी वारल्यानंतर सुद्धा फक्त आनंद दिघे साहेबांच्या धर्मवीरांच्या आदेशाला मानून त्यांनी शिवसेनेचं काम केलं. आज शिवसेनेचं काम करत असताना आपल्या बाजूला बघत असताना वेगळा आहे, तर त्यावेळी ठाण्यात काम करत असताना मित्रांनो जीवा
जीवावर उदारून घरातनं बाहेर पडायला लागत होतं. मुंबईला सगळ्यात मोठी मुस्लिमांची संख्या कोणती तर मुंब्रा. धावत होता, गँगवा चालू होतं, गल्ली गल्ली गोळागोळ होती, मारामारी होत्या, तलवारी होत्या, रिव्हॉल्वर होती, हातोड्याचे घन डोक्यात एकामेकाला मारत होते. अशा काळात ठाण्यात त्या ठिकाणी मुंबऱ्याला जाऊन भगवा झेंडा फडकवला. ते आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फडकवला. हे धाडस हे जिद्द त्यांच्यात आणि त्या धाडसाने आज नेतृत्व आपल्या समोर आले. अनेकांचे मुद्दे, कुणाला काय वाटतंय, कुणाला काय वाटतंय. उद्या सकाळी आता बरंच काय चालू होणार. नातूला बी सपान पडतंय. एका नातूला पडत नाही तर दोन नातूला सपान पडतंय. माणसाला सपान पडावं, पण एक सपान दोघाला बी एका वेळी कसं पडतं हे मला कळणं माझं सपना तर लागा जरा बदल करायचं. गिरणीकडे इकडे आमदारकडे काय काय म्हणते हेच. आता दुसरा माझा मित्र आहे, काय बोलत नाही. कारण आपली आमदारकी त्याचा हातभार बोलून आपल्याला चालणार. बघू आठवड्याने काय भूमिका घेतली. सगळ्यांची वाढत होती, परंतु आमदार काय मिळवणं, आमदार काय खासदार काय मिळवणं, सत्ता मिळवणं हा माझा लोक कधी नाही तेवढे पराभव कचरी घालून सुद्धा पुन्हा राजकारणात तुमच्या समोर आलोच. मी माझं शिक्षण असताना माझी चांगली वकिली आबासाहेब मानेच्या हाताखाली सोलापुरात चालू असताना पेटून बडकून उठून मी या ठिकाणी आलो सांगोल्यात. ते पहिल्या दिवसाचं माझं आधी भाषात तुम्ही आहे बघा, सगळे टेप रखडवतोय घोंगड्यांच्या घरी. आणि त्यावेळी सांगितलं मी तालुक्यात आलो, तुम्हाला आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही. या तालुक्याचा शेतकऱ्याच्या शिदा पाण्याचा प्रश्न, या तालुक्याचा माझ्या आया बहिणीचा पिढ्याच्या पाण्याचा प्रश्न आणि या तालुक्यातल्या माझ्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, हे तेच प्रश्न निर्णायकपणे मार्गी लावण्यासाठी आज संघर्षाही चळवळ आहे. ही निवडणुकांनी चळवळ 40 वर्ष चालवत इथपर्यंत. आणि आज अहंकाराने बोलत नाही, गर्वाने बोलत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोन मजबूत नेत्यांच्या कालखंडात 2.5 वर्षात या सांगोला तालुक्याचं एकही काम शिल्लक राहणार नाही. हे तुम्हाला मी आरोग्य सगळी तुमची स्वप्न साकार वेदना आहेत आमच्या मनाला. त्या जरी रोजगार हमीचं काम बंद झालं असेल, एक काळ आमच्या ते देशमुखाचे असो, पाटलांचे असो, गरिबांचे असो, लोणारे असो, हाटकर असो, मराठा असो, वाणी असो, प्रत्येक जातीतल्या प्रत्येक घराच्या चांगल्या 50 एकराचा सातबारा असलेल्या माणसाच्या घरातली सुद्धा बाया माणसाची पाट्या डोक्यावरून रोजगार आम्ही कामं केली. ही वेदना आम्ही विसरत नाही. वेदना आहे आमच्या मनात. की गोदीचे पोते उचलून त्या ठिकाणी मुंबईला पोटासाठी मणक्याच्या मणक्यात बाद झालेली किती तर हजारो लोक माहीत चालतात. रोजगार हमीला 100 रुपये पगार, महिन्याचा झाला 3000 रुपये पगार. पण या बाबाच्या सुतगिरीनं बघायला गेले तर 1700 आणि 1800 यावर पगार. 50 रुपये दिवसातून माणसं पोरं राबवून घेतली. आणि दर पोराला सांगितलं आता तो परमनंट होतोय, आता तो परमनंट होतोय, आता तो म्हातार झालेला का परमनंट नाही. कापसाचं धागे लागण्यात जाऊन घशात जाऊन या तालुक्यात टीबी किती लोकांना फक्त तिथं जावा आणि त्या देश या दवाखान्यात आज चौकशी कुणावर टीका नाही, कुणावर राग नाही, काय या ठिकाणी भांडायचं नाही. पण एका बाजूला आपल्या बाप नुसता वर्णून पूर्ण गेले या ठिकाणी तर वेळापूर बसलं लाभलेला सगळा विकास बघा. त्याने बारामतीपर्यंत, पुण्यापर्यंत, मुंबईपर्यंत बघा. इकडे नाही जरा वर्णून नुसता पाय टाकला
बघण्याच्या बघणं, गाड्याच्या गाड्या, सोनं, नाणं, अंगठ्या सगळं ओके. आम्ही काय पाप केलं? आम्ही आम्हाला या राज्याचे आम्ही मतदार. आमच्या त्या बहिणीची काही स्वप्न आहे, ते आपल्या तरुण मित्राचे काय स्वप्न, आमच्या बाबांचे काय स्वप्न आहे, आमच्या बापाचं स्वप्न आहे, आमच्या आजोबाचं स्वप्न आहे. त्यालाही कुठं मरता मरता सुद्धा वाटतंय माझं दिवस असंच गेलं, पण माझ्या लेकरांना त्या सुखाचा संसार मिळावा. पण आज आपण पळताना, धावताना, राबताना पंढरपूरचा प्रत्येक शेतकरी सकाळी आंघोळ केली, पांढरी फेक कपडे घालतो, पांढरी शुभ्र टोपी घालतोय आणि 9ला पेटत येतील पंढरपूरला, ती संध्याकाळी 9 वाजता घरी जातो. आणि आम्ही मात्र या ठिकाणी सकाळी पहाटे 5ला उठतोय, बायकोला बरोबर घेतोय, बहिणीला बरोबर घेतोय, मुलीला बरोबर घेतोय, मुलाला बरोबर घेतोय, आणि कुठं जातोय तर फवारा मारायला रानात जातोय, त्याला झोप सुद्धा लागत नाही. ही दुःख तुमची माझी सगळ्याची. याच दुःखावर मात करण्यासाठी आपली लढाई आहे मित्रांनो. लढाई जाहीर करण्याला काय मिळवण्यासाठी नाही. जर कोणाचा गैरसमज, आम्ही एकनाथ शिंदे साहेब आमच्या नेत्यांना सांगितलंय, 40 जणांनी मिळून सांगितलंय, साहेब जे घ्यायचे ते तुमच्यासाठी योग्य असतील ते निर्णय घ्या, आम्हाला यात काय निस्वार्थी भूमिका होती. म्हणताय तुम्ही पळवून नेलं, मारून नेलं, रिव्हॉल्वर लावली, बंदूक लावली. शाळेतली पोरं आम्ही कानफाड दिली बस गाडीत म्हटलं. आम्ही दबंग आहे, दबंग सलमान खान सारखं दबंग आहे आम्ही. नाही कोण आमच्या अंगाला हाताचा. 3 लाख जनतेचा आमच्या मागे आशीर्वाद. महाराष्ट्रातील 50 लाख पोरं जेव्हा भावाची माझी प्रेम करते. कसा आमच्या पण ज्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी कार्यक्रम बघ नीट आहे, व्यवस्थित सगळं डेकोरेट केलं, हॉलमध्ये खायचे सगळे आमदार व्यवस्थित बसवले, नेते आले वर बसले आणि संजय राऊत शिवसेनेचा नारद मुनी कडे भाषण चालू केलं. 4-5 मिनिटाचं भाषण त्याचं झालं आणि तेवढ्यात उद्धवजी ठाकरे साहेब आले, आदित्य साहेब सगळे उठून उभा राहिले, त्यांचं स्वागत केलं. उद्धव साहेबांनी नमस्कार केला, बसले आणि 2 मिनिटात उद्धव साहेब उठले आणि म्हणले, संजयराव तुमचं चालू द्यायचं चालते ते मी थोडं लगवीन. आणि तेव्हा ते निघा जे वाक्य आहे संजय राऊताचं क्लिप काढून तुम्ही सगळ्यांनी बघा. म्हणजे जसं बाजीप्रभू देशपांडेला सोडून गेली तसंच तुम्ही आम्हाला सोडून चालला. काय झाला इतिहासात याचा अर्थ? छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूला पावनकडे सोडून निघून गेले याचा असा अर्थ होतोय का दुसरा अर्थ होतोय त्या माझ्या सगळ्या बांधवांनी काढा. बोलता बोलता बेलगाम झालेली अवलाद आहे. महापराभूतपणे बाजीप्रभू देशपांडेचा अपमान केला, छत्रपती शिवरायाचा अपमान केला आणि दिवसात 10 वेळा आम्हाला सांगतो ही शिवाजी महाराज एक शिवच्या हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांची शिवसेनाच आहे. तिला आम्ही नतमस्तक होतो. पण संजय राऊत आम्हाला शिवसेना सांगू नको, नाव शहाजी आहे, बापाचं नाव राजाराम आहे, नाव भोसले आहे, भावाचं नाव आहे शिवाजी आहे, तानाजी आहे, नेताजी आहे, शहाजी आहे, मालूजी आहे, पंडित जिजाबाई आहे, आजोबा संभाजी आहे आणि चुलत आजोबा कोण देवायला का आम्ही शिवसैनिक जन्मताना जायला उदरात येताना आम्ही शिवसेना. आम्हाला शिवसेना कोण शिकवायची
आणि तुम्ही तर नाही 40 रेडा आम्ही पाठवल्यात ह्यानं पाठवलं ते आमचा बाप ह्यानं पाठवून आणि 40 रेड असा शॉक येत होता. काय बापिया लगा रे गप्पा सोबत संजय राव आज जाहीर सांगोल्याचा रेट आहे माझं द्या एक शिंगात खाली घातली तर असाच तुला उभा कोणा हे सुद्धा हो आमच्या नादाला लागून लादारे आम्ही माणसं आहे. आम्ही इकडे तिकडे पळणारी माणसं प्रेते येतील म्हणजे त्या कामाला दिबीला गेलो आणि 40 मला चालायला जरा येत नाही माझे अपघात चालायला आणि अशा पायऱ्या 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 लोक कसं चालायचं 2 गुरकाला 2 गुरक्याने असं मला पकडलं चला म्हणजे तुम्हाला आजच्यातच मला अशी घेऊन जातो पटा 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 आणि माझ्या मागे शिंदे साहेब आहे तुम्हाला माहिती आणि असा निघालो एका बाजूला आमदाराची रांग दुसऱ्या बाजूला दर्शनाची त्या ठिकाणी आसामच्या लोकांची रांग दर्शनाला आणि असा मी पुढे निघालो का पोरी बघायच्या पोरं बघायचे डोंगर काय देवीच्या पायापर्यंत जापर्यंत डोंगर झाडीच त्या आणि खाली वळून असं वळावं लागतं वळून साहेब चला तुम्ही दर्शन घेऊन घ्या. माझा चेहरा अनेक आणि अनेक वेळा माझ्या बायकोपासून मुलापासून मुलीपासून अनेक तुम्हा मित्रांना वाटते काय झाले बापा कसा काय बापा चेहरा कसा कुठलेही मला दुःख नसतं. माझी आई वारली माझ्या डोळ्यात अश्रू वडील वारले माझ्या डोळ्यात अश्रू 4 भाव मारले गेले माझ्या डोळ्यात अश्रू दुःखाला सामोरं जायचं इथेतून मला भगवंत श्रीकृष्णाने शिकवलं. पण मी गंभीर असतो एवढ्यासाठी ज्यावेळी मी गंभीर असतो त्यावेळी तुम्ही ओळखातील शाहीबाबू भाषण रचायला माझं भाषण सुरू असत त्या भाषणात मी काय विसरलो आणि साहेब म्हणजे तुमचा 2 दिवस चेहरा मी बघतोय मग असं काय दबाव मला दबाव भारताची मिलिटरी जरी माझ्या समोर उभा केली तर माझ्यावर दबाव पडायला असते मला दबाव उभा करायला मी बघत बसतो असा त्या तळ्याकडं हॉटेल मधल्या आणि माझं काय भाषण माझा विचार काय मला तालुक्यात आता काम कोणतं करावं लागलं माझी कोणती योजना करावं लागेल तिची पत्र कशी लिहावी लागते ते कुणाला सादर करावी लागते कोणतं खाता अंदाजे कुणाकडे जाईल काय करावं लागेल हे सगळा हिशोब मदत बसत तुम्हाला मग फ्रेश व्हावी अजून एकदा त्या रफीला सहज बोलायला म्हणजे आपली भाषा आता मला जर उद्या तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की असलं काय बापू बोलायचं शुद्ध स्वच्छ बांधवांनो मी तुमच्या गावी आलेलो आहे आणि आपण सर्वजण मला मत द्याल असं मला वाटतं आणि तुम्ही मला हाय आपली भाषा मानदेशाची भाषा मराठी भाषा खेड्यापाड्याची भाषा शेतकऱ्यांची भाषा माझ्या बहिणींची भाषा त्या भाषेत मी तिकडा बोलतो सर म्हणलो तो विचारायला आला नाही तुला चिडवाव म्हणलं मी तर तुमचा फोन लावून कसं आहे I don't know. I
माहिती सगळा घोटाळाही लोक करणार सकाळपासून बघतो ही सगळं दिसायला शाहजी बापू नाचायला शाहजी बापू उड्याही मारायला गाणी बी ऐकाय मला बरोबर येत नाही तुम्हाला सगळ्याला सगळे आमदार जे बाप्या गाणे बसायला बघतो पुन्हा दुसरं राहायचा हे तुझं काय म्हणते बरोबर तमाम महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाला नव्हे तर जगाला आज या रूपाने या चळवळीच्या रूपाने मी माझी मानदेशी मराठी सांगोल्याची भाषा जगावर पोहोचवली हे सुद्धा मी तुमचं सांगतो आता जाईल त्यांच्या पुढच्या लढ्याला शिवसेनेचा आमदार भागवा माझा आहे काढून घे जाणार आणि तुमचा सुद्धा तर 10 आता झाली 40 झाले 46 आकडा गाठत आलाय तुम्हाला आठवड्यात कळत कोण राहत नाही कोण बेईमान नाही कोण गद्दार नाही प्रत्येकाला एका बाजूला पक्ष असतो एका बाजूला पक्षाचा नेता असतो आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीला सामोरं जात असताना तमाम जनतेला मत मागत असताना त्यानं काय आश्वासन दिलेलं आहे ते त्यानं काय स्वप्न दाखवले आहे ते त्या लोकांना नेमकं सामोरं कसं जायचं आज आम्ही कालच्या निवडणुकीला जे जे काय बोललो त्यातलं काही घडलं नाही तर तुम्हाला म्हणणार आहे खेड्या तुमच्या गावाला आल्यावर बंद करायला गेल्यावर असलं बोलत तुम्ही म्हणणार आणि या काळजीने सगळ्यांनी निर्णय घेतात पक्ष वाचला पाहिजे शिवसेना वाचला पाहिजे आणि आज आम्ही 40 जण आहे मत मोजा शब्द वाया जात नाही तुम्हाला सगळ्याला माहित आहे मोजून आकडा 80 जागेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आमची 80 आमदार निवडून आणल्याशिवाय आम्ही राहत नाही माझा तर विषय माझी काळजी करू नका रे आता पाया पडतो दीपक आबा बाबासाहेब येड्यावरून 4 दिवसानं बसू जिथे मी कमी पडत होतो ते मजबूत झाले आता मला काय काळजी आता तुमचं बघा माझं ओके विकास नाही केला मत द्यायचं आणि खणखणी तुम्हाला 15 रुपया जर मी विकास दाखवला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या उपमुख्यमंत्री या नेतृत्वाखाली तर मताशी आपण करायला पाहिजे पुढे तर आपल्याला पुढे जायचं पवार साहेब 6 महिन्यात निवडणूक त्या लावलेला पाहिजे 60 वर्ष कोणाला गावला नाही कोणाला गावात नाही कोणी धरा गेलं तर गोळू दिवशी अजून विसरते ते बाजूला 55 निवडून सरकार काँग्रेस बनवते सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस 80 आमदार निवडून 60 काय तर शिवसेनेचे 56 काय तर भाजप नेवाड्या राज्यपालांचं निमंत्रण आले ते शरदचंद्र पवार साहेबांना आले कोणी सरकारवर आणि परिस्थिती तिथे एवढी भयावह झाली की साहेबांनी निर्णय घेतला की आता या वादळात सरकार चालत शिवसेना भाजपचं सरकार साहेब गेले दिल्लीला आधी काय काळ विरोधी पक्ष नेते आमचे 3-4 महिने असते आणि पुन्हा त्यांना दिल्लीचं पद मिळालं दिल्लीला विमानानं आले सकाळी 10:30 विमानात उतरले मुंबईला सरळ विधिमंडळात आले आम्ही 80 आमदार बसलो होतो काँग्रेस पक्षाचे आणि शरदचंद्र पवार साहेबांनी जाहीर केले तुम्ही कोणीही काही चिंता करू नका हे सरकार येत्या महिना ते 1.5 महिन्यात कोसळणार आहे करणार आहे पुन्हा आपल्याला सरकार महिना
दीड महिने गेलं, वरीस गेलं, 2 वर्ष गेले. अरे 99 उजळलं ते सरकार पडलं ते घट राहण्या बसला हा लागेल सुरू लागला. कशाला उपयोग? केळ लोक ठेवायची, केळाच्या माग माणसं फळवायची. साहेबासारखं जगात केळ लोक पवार साहेबांनी केळ दाखवतात. प्रशादी पळ अजून कोण आहे रुग्ण तुम्ही पळ झपके तुम्ही यायचं त्याला पळ गुडगुड. आणि आताही कसं भविष्य सांगायला लागला. पुन्हा जैन पटकाने भविष्य जवळ आहे आपल्या बाजार शेजारचा गडी आहे. आता तुम्हाला सगळ्याला सांगतो, कुणाला मुलं होत नसत, कुणाच्या मुली जर लग्न जुळत नसत, कुणाच्या घरात भांडा तांडा होत असत, वळव्याला पंचांग घेतलेला बाबा नाही चांगला आहे त्याकडे पाठ ते त्याचे पाटलाकडे जावा भविष्य बघून या. पुन्हा भविष्य तुम्ही करायला लागले. आमचे भविष्य सांगायचं मजबूत पराडा 2.5 वर्ष पारच पडते. पण आज तुम्हाला सांगतो येणारी पुढची 15 वर्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार असेल, हे मजबूत सरकार असेल, हे महाराष्ट्रात मजबूत काम. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या घरात पक्ष बाजूला राहू द्या, राजकारणाचे विचारसरणी बाजूला ठेवा आणि एक विश्वास कधी तर ठेवायचा. आपण 50 वर्ष आबासाहेबांवर विश्वास, 5 वर्ष माझं ठेवलं, 50 भागिले 10 5 वर्ष तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सांगतो त्या तालुक्यात तुम्ही सांगोल्यात आहे का तुम्ही बारामतीत आहे, तुम्हाला कळू देत नाही. आज तुम्हाला शब्द देतो आणि हा माझा प्रामाणिक राजकीय शब्द आहे, बुद्धिमत्तेतून दिलेला आहे. आपण सर्वजण आज कालचं मुख्यमंत्र्यांचं तुम्ही वाचन, उपमुख्यमंत्र्यांचं आधी दादाने सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम केलं. दादा म्हणले बापू डोंगा झाले काय म्हणायचं म्हणा. दादा म्हणजे ही मोठी मोठी माणसं एक होत्या ते बापू मागत तसंच जरा मावळा ना. तुम्हाला समज सांगोला तालुक्याच्या माझ्या जनतेला या ठिकाणी अंबाबाईकडे बघून सांगतो, सोरतला पासून ते पहिला शाही पट्टी पासून होता पहिला नुसतं साहेबांनी असं केलं का फाट ती गाडी वळवली ठाण्याला. ठाण्यात गाडी नदीने कानकात शंभूराजे चला म्हटलं नाला सोपारा वडण लगा. मी सांगितलं शंभूराजेला आपण अमित शहा आणि मोदी यांचा पाऊलचार केला असता निवांत आता झोपा झोपता आता आपण चालू दौरा चालू झाला आपला आणि परत आलो त्यावेळी मात्र महाराष्ट्राचं राजकारण बदललं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेचे मुख्यमंत्री आम्ही केला. आम्ही त्यांचं पाप केलं. आम्हाला पापाच्या आरोग्याच्या पिंजऱ्यात उभा करू नका. तुमच्यापासून आम्ही सगळी बाजूला झालो. ते तुमचे आरोप आहे ते आणि देसाई आरोग्य आहे, संजय राऊत आरोग्य आहे, ते नार्वेकर तर नुसतं ते आणि त्या राऊताला काय गेल्यावर सांगणार आहे माझी ती ओळख नाही. त्याचा म्हणगाट आहे आमचे सारखा शिका आपल्यावर करत कापून काढून येते आणि कुणाला कापतोय कुणा चाला येणार. सकाळी बशीवर खवळ खाते घरात बाहेर पडते जोगताना एक चपाती घालून जोगते का हे आमच्याकडे कसं बोकाड वरपायला आमच्याकडे असं मनगाटात गाठ येतं आणि ज्याच्या मनगाटात गाठ आहे त्याने बोलावं कुणी बोलून मिळाली संधी उद्धव साहेबांच्यामुळं. म्हणून संजय राऊतांनी गैरफायदा घेऊ नये.
तातडीने त्याने बोलण्यात इथून पुढे बंद करावं, तरच उरलं सोडलं काय त्या ठाकरे घराण्याचं नाही. आणि त्या ठाकरे घराण्याला संपवायची सुपारी संजय राऊतांना उचलली. हवाई बघा तुम्ही 10 वाजता पहिल्यांदा शरदचंद्र पवार साहेब महान नेते, देशाचे ज्येष्ठ नेते, सोनिया गांधी या देशाच्या ज्येष्ठ. तू कशाला सांगतो 35 वर्ष आम्ही त्यांच्या घरात काढले, तर तू आता मला सांगते. हे पवार साहेब आम्हाला समजावून सांगायला. आणि पवार साहेब एवढे ज्येष्ठ विषय समजूतदार होतं, तर कशाला शहाजी पाटीलकडे आला असता? खरं नाही. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, त्यात पुणे जिल्हा घातलाय, सातारा जिल्हा घातलाय, सांगली जिल्हा घातलाय, कोल्हापूर जिल्हा घातलाय, सोलापूर, खानापूर, मान, दहिवडी, जत, अटपाडी, सांगोला, तासगाव, कोकणे मांजर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, तरच त्यांनी गाव आहे त्या वर्षणाखाली अनादी अनंत कालपासून. आणि ह्या तालुक्याचा समावेश सुद्धा तुम्ही केलाय की नेमका तुमच्यातच केलाय. जेवढा बारामतीला निधी, पुन्हा निधी फलटणला, पुन्हा निधी चालला अकलूजच्या विजयदादाच्या बंगल्यात, पुन्हा निधी चालला कोल्हापूरला, पण आम्ही उपाशीच. त्यात आपले नेते आबासाहेब ताट स्वभाव देशमुख, ते कोणाला मागणार नाही, त्यांना कळत नाही का ते हायापासून असं वेळ 10 वेळा पाया पडायला लागते. राव तर मी बोललो साक्षी. पहिली मागणी माझी राहील तुमच्या सर्वांच्या साक्षीनं की अवर्षणग्रस्त आणि दुष्काळी तालुका असलेल्या सर्व तालुक्यांचं मिळून स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ करा आणि आम्हाला भरभरून निधी द्या, तरच आमचा विकास होईल, आमच्या शेतकऱ्याचा विकास होईल आणि आमच्या शेतीवाडी जर होण्याचे त्याचे प्रश्न मार्गी लागतील. ही पहिली मागणी तुमच्या 18च्या अधिवेशनात करा. अनेकदा महामंडळ झालं का मग निधी काय असतो तुम्हाला कळलं. पाऊस पडत निधीचा पाऊस, कुठल्या वेळेला काम सांगा, मागं पुढे बघायचं. कोणी या कोणी काम सांगा, कुठलाही पक्ष असो, कुठलाही गाव असो, जात पात धर्म अजिबात नाही. येईल ते जाता 2.5 वर्षांनी काम केलं. आताही तुम्हाला सांगतो, येणाऱ्या प्रत्येकाची आडी अडचण त्याचं प्रत्येकाचं काम त्याचं सुखदुःख वाटून घेईल. एक लोकप्रतिनिधी तुमचा भाव, तुमचं लेकरू, माझ्या बहिणीचा भाव, माझ्या आयांचं लेकरू, तुमचं दुःख ही शादी करतात. माझं राहिलंय का? 4 भाव निघून गेले, मुलगी लग्न करून निघून गेलेला, मुलगा आहे बायको, लगेच झाल्यापासून चाललंय. कधी बिचारीने मला अडवलं, सकाळी उठून घरात एकदा बाहेर पडला, संध्याकाळी कधी शेती वाडी नवडी कर्ज असतात, तुमचं पैसे असतात, बँक बिल वाढकेली अजिबात आपल्याला. ज्या दिवशी मला घरात असलं काम सांगते ते घरानंतर हाकलून दिला तर मी तर निघून जाईल. मी मोकळा पाहिजे, माझ्या जनतेसाठी पाहिजे, माझ्या सांगोला तालुक्यासाठी पाहिजे, मागं मी नीट चालला पाहिजे, माझं काम माझ्या हातात नीट झालं पाहिजे. तमाम सांगोला तालुक्याला सुंदर काम करण्याचं जे आम्ही स्वप्न बघत आलो, ते स्वप्न साकार करण्यासाठी मित्रांनो हे उचललेलं पाऊल आहे. भरल्या हाताने मला आशीर्वाद द्या, भरल्या हाताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद द्या, भरल्या हाताने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आशीर्वाद द्या आणि आपल्या सर्वांचाच घरादारापासून, गावापासून, वाडीपासून, वस्तीपासून तमाम सगळ्या सांगोला तालुक्याचा विकास करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काढा.